आता याच्यामध्ये दोन भाग आहेत. पहिली गोष्ट तर मी कुठली गोष्ट मागितली, बळकावून घेतली, हिसकावून घेतली, प्रेशराईज केलं असं बिलकुल नाही आहे. पहिली गोष्ट तर जेव्हा आपण नवीन कुठेतरी जॉईन होतो आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. आपल्याला ट्रेनी IAS अधिकारी एवढ्यासाठीच म्हणतात की आपल्याला सगळं माहिती नसतं. जिल्हा प्रशासनाचं काम आहे, कलेक्टरांचं काम आहे की ती ट्रेनिंग देणं. त्यांचं हे काम नाही आहे की कंप्लेंट करून पाठवणं. पहिली गोष्ट तर जर त्यांना कुठली गोष्ट होती तर ती आता फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही म्हणालात की IAS सेवाभावासाठी किंवा त्या गोष्टीसाठी तुम्ही मला सांगा, मी केबिन घेतल्याने किंवा हे घेतल्याने माझी IASची पदवी बदलणार आहे का? IASला ऑलरेडी एवढा रिस्पेक्ट असतो. मी तिथे जाऊन जमिनीवर जरी बसले असते ना तरी मला तेवढाच रिस्पेक्ट मिळाला असता जेवढा मला केबिनमध्ये बसून मिळाला असता. आणि माझ्यासाठी ती गोष्ट नवीन नव्हती. मी ऑलरेडी डॉक्टर होते. असं काही नव्हतं की मी कधी आयुष्यामध्ये केबिन बघितलं नव्हतं का कधी आयुष्यात गाडी बघितली नव्हती आणि मी गेले आणि मला असं वाटलं की अरे मला आता गाडी आणि केबिन मिळणार आहे